त्याला जो चुलत भाऊ त्याचा आला होता सोबत, त्याला म्हटलं तो चला चल घरी जाऊ म्हणून. तो एकदम शांत. मग दोघं जण आपलं आले घरी. मग त्या आजीने हातपाय धुवायला सांगितलं, कपडे बदला म्हणाली, हातपाय धुवा आता मी जेवायला वाढते वगैरे. मग आजीला ते आधी जाणवलं नाही, पण नंतर जेवायला बसताना तो आपला असा खाली मान घालून बसलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले हे लोक आणि तो मुलगा घरात नाही. अरे अरे तो असं असं आला, काल झोपला होता कुठेच नाही. ते म्हणजे अरे कुठे वाडीत बिडीत असे, थोडं उजाडू दे बघूयात आपण कुठे जाऊन झोपलाय का रात्री म्हणून. ती जशी गेली तिथे तो मुलगा उठला आणि माडीवर जाऊन बसला. म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा नॉर्मल काय खाईल, 2 घावणं खाईल, थोडीशी चटणी है ना, पण तो भरपूर जेवला म्हणाले. 10-12 घावणं खाल्ली त्याने मस्तपैकी. त्या लहान मुलांचे साधारण कट हे असतं छोटं बॉयकट, हां तसं. तरी पण कंगवा घ्यायचा आणि मग ते उगाच असं केस विंचरल्यासारखं करायचं आणि मग कुठे टिकलीच लाव किंवा पावडर लाव. मग त्या लोकांना कळलं की हे काही साधंसुधं नाही आहे, हे काहीतरी डेंजरस आहे. तिने तिच्या स्वतःच्या नातवाला विचारलं की तुम्ही कुठे गेलेला खेळायला वगैरे. संध्याकाळी ना आम्ही तिथे ती मिल बंद पडले ना, तिथे गेलो होतो म्हणाला. तर तिथे एक मुलगी काम करायची. ती तिथे काम करताना त्या मशीन शिकताना अनावधानाने तिचे केस सोडलेले जे होते ते आतमध्ये ओढले गेले आणि त्या मशीनमध्ये ती